बघा, हा सगळा विचित्र प्रकार आहे, एकदम गलिच्छ प्रकार आहे जो काही ह्या खरात फाईल्स बाहेर आल्यात. मला जास्ती त्याच्यावर वक्तव्य करायचं नाही, कारण प्रत्येक गोष्ट जी काही ऐकत जातोय खरोखर किळस येण्यासारखा प्रकार आहे. म्हणून मी त्याच्यात जास्ती काही बोलत नाही, पण जे काही मी पाहतोय ऐकतोय भयानक आहे. आता काय आहे की तो व्हिडिओ मी पाहिला नाही आणि पाहायचा पण नाही, पाहायची कोणाची इच्छा नाही, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की मला वाटतं हे प्रकरण एक आहे, पण त्याच्या आधी देखील त्यांच्या पीएना बरोबर ट्रॅप करून मंत्रालयामध्ये लाच घेताना पकडलं होतं. तर ह्या अनेक गोष्टी अशा सरकार आणि असा कारभार जे आता आपण साताऱ्यात पण पाहिलं असेल, जे काही झालेलं आहे, कोण मार खाणारं मंत्री आहे, कोण मुख्यमंत्र्यांवर टीका करणारं मंत्री आहे, असं सगळं कारभार घेऊन मुख्यमंत्री कुठपर्यंत काम करणार आहेत आणि जे त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत जे मंत्रिमंडळात काम करत आहेत, कोण कॅप्स्टीन फाईलमध्ये आहे, कोण भ्रष्टाचारात आहे, कोण भलत्या काही व्हिडिओमध्ये आहे, खरोखर हे मुख्यमंत्री महोदयांना पटते का? त्यांची जी इमेज आहे आणि बाकीचा जो आजूबाजूचा कारभार आहे त्याच्यावर त्यांनी विचार करावा. पण जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते की त्यांचा राजीनामा होऊ शकत नाही, कारण की ते त्यांच्या एका वैयक्तिक स्पेसमध्ये होते. आता बघा, सूत्र आणि खात्रीलायक वगैरे मला ह्याच्यात जायचं नाही, पण मुख्य गोष्ट हीच आहे की बाकीचे जे पण प्रकार आहेत त्यांचे, मी त्यांच्या वैयक्तिक गोष्टीवर बोलणार नाही, पण बाकीचं जो म्हणजे लाच घेण्याचा वगैरे विषय, मुळात कारभारच एवढा आपण तो ठप्प झालेला आणि भ्रष्ट झालेला आहे. ह्याच्यातून मुख्यमंत्र्यांनी पाहावं की त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते खरोखर त्या मंत्रिमंडळात बसण्याचे लायकीचे आहेत की नाही.